जी लोकं आज आपल्या कम्फर्ट झोनमध्ये आहेत, ती लोकं मी म्हणतो चुत्या आहेत. कारण लाईफ इज अ वन टाईम चान्स हे कायम लक्षात ठेवा. कायम स्वतःला सांगा, लाईफ इज अ वन टाईम चान्स. ही लाईफ परत परत नाही आहे. ही एकदाच मिळते. तुमच्या आई-बाबांकडनं तुमच्या काही ना काहीतरी अपेक्षा आहेत. 100% लक्षात ठेवा. तुमच्या आई-बाबांना तुमच्याकडनं काही ना काहीतरी अपेक्षा आहेत, की माझा मुलगा, माझी मुलगी मला लाईफमध्ये सक्सेसफुल होताना बघायचा किंवा काहीही होताना बघायचं. आणि तुम्ही जे आज भामटेगिरी करायलाय, तुम्ही जे आज कम्फर्ट झोनमध्ये आहे, की तुमचं टाईम नाही आहे, तुम्ही कधीही उठताय, कधीही बाहेर पडताय, मित्र, परिवार, पार्टी, चैनी, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, काहीही फालतू गोष्टी तुमच्या चालल्यात. ब्रो, एक दिवस तुम्हाला त्या गोष्टीचा रिग्रेट होईल आणि तुम्ही घंटा काहीच चेंज करू शकत नाही त्यावेळेला, कारण तुमच्याकडून तुमची वेळ निघून गेलेली असते. टाईम इज एव्हरीथिंग, टाईम इज मनी, टाईम इज एव्हरीथिंग. मी क्लिअर सांगतो, कारण आपण कुठल्याही गोष्टी परत मिळवू शकतो, पण टाईम कधीच मिळवू शकत नाही. लक्षात घ्या, हे पहिला कायम लक्षात ठेवा. टाईम एकदा निघून गेला की आपल्याकडे पोंबलत बसण्याशिवाय कुठला दुसरा पर्याय नसतो. त्याच्यामुळं जे काय तुम्हाला आत्ता तुम्ही ज्या काही एजमध्ये आहे, 18 असेल, 25 असेल, 30 असेल, ब्रो स्टार्ट नाव. कुठल्याही डबऱ्यात पडलेला आहे, कुठल्याही सिच्युएशनमध्ये आहे, कसल्याही घाण सिच्युएशनमध्ये आहे, ब्रो स्टार्ट नाव. जे काय करायचं स्टार्ट करा. जो माणूस स्टार्ट करतो कुठं ना कुठेतरी ॲटलिस्ट तुम्ही पोहोचताय. मी म्हणतो तुम्ही BMW स्वप्न बघा, ॲटलिस्ट तुम्ही वेरणा घ्याल, ॲटलिस्ट तुम्ही वर्धाच घ्याल, ॲटलिस्ट तुम्ही कुठली ना कुठली तुमच्याकडे कार असेल. पण तुम्ही जर स्वप्नच नाही बघितला किंवा तुम्ही जर त्याच्यासाठी प्रयत्नच नाही केला, माप तुम्हाला $1 बिलियन कंपनी बनवायची, माप तुम्हाला दुनियाभरचं पैसे कमवायचं, पण तुम्ही बेडवरनं उठत नाही, बरोबर, घंटा तुमच्याकडनं कधीच काही होणार नाही. तुम्ही आत्तासुद्धा शून्य आहे आणि तुम्ही पुढे सुद्धा शून्यच असणार. आणि जे बघा बडी बाप की औलाद आहेत, त्यांना दुनियाभरचा पैसा मिळालेला आहे. त्या लोकांसाठी त्या गोष्टी इझी आहेत. बट मी त्या लोकांना सांगते ज्यांच्याकडे आज काहीच नाही आहे, मिडल क्लास आहेत, गरीब आहेत, त्यांना त्यांची स्वप्न मोठे आहेत, त्यांना आज पूर्ण करता येत नाही, त्यांनी कुठल्या तरी त्रासात स्टक झालेले आहेत. ब्रो स्टार्ट नाव. तुम्हीच प्रॉब्लेम क्रिएट केलेला आहे, तुम्हालाच त्यातनं बाहेर पडायचं आहे. आणि तुमचा माइंडसेट पहिला चेंज करा, कारण माइंडसेट इज एव्हरीथिंग. इट्स ऑल अबाउट माइंड गेम आहे. सगळा खेळ आपल्या माइंडचा आहे, सगळा खेळ आपल्या माइंडचा आहे. दुनियाभरचं टेन्शन आहे ते तुम्ही करून घेताय म्हणून नाही. टेन्शनमधनं रिलीज व्हायचं आहे, ते तुम्हीच करू शकताय. मी फक्त तुम्हाला सांगू शकतो, माझं सांगणं हे माझं कर्तव्य आहे फक्त. बट त्यातनं बाहेर पडायचं, त्यातनं दुनियाभरचं काहीही तुम्हाला दुनियाभरचं अचीव करायचं असेल तर ते तुमचं काम आहे. माइंडसेट बनवा की मी बघितलेलं स्वप्न मी पूर्ण करणार, ॲट एनी कॉस्ट. काहीही झालं तर ते मी पूर्ण करणार, हे स्वतःला कायम सांगा, कायम सांगा. कारण एक लक्षात ठेवा, सक्सेस हे हार्डवर्क नाही, हे मेहनत नाही. सक्सेस हार्डवर्क मागते, मेहनत मागते, डेडिकेशन, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि स्वतःला केलेलं एक प्रॉमिस मागते. बेडवर झोपून आणि कम्फर्ट झोनमध्ये राहून ब्रो कुठलीच गोष्ट अचीव होत नाही. इच्छा नसताना सुद्धा जाऊन काम करायला लागते, ज्यावेळेला आपलं स्वप्न मोठं आहे आणि ते आपल्याला अचीव करायचं आहे. इच्छा नसताना सुद्धा आपल्याला ते काम करायला लागते. तुमच्या भले कुठल्याही तुम्ही कंडिशनमध्ये असो, कुठल्याही सिच्युएशनमध्ये असो, तुम्ही ते वर्क करायचंच जाऊन. कारण कन्सिस्टन्सी इज अ की टू सक्सेस. डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी, डेडिकेशन आणि स्वतःला केलेले एक प्रॉमिस तुम्हाला तुमच्या गोलपर्यंत इझिली घेऊन जाऊ शकते. आता हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होतो ते म्हणजे हार्डवर्क. बरोबर, दिवस रात्र एकत्र करून काम करायचं. ज्या वेळेला तुला लोक म्हणतील, ज्यावेळेला तुझा इगो हार्ट होईल, ज्यावेळेला तुझ्यासोबत काहीही होईल, बरोबर, हार्डवर्क दिवस रात्र एकत्र करा. खरं त्या गोष्टीमध्ये सक्सेसफुल होऊन दाखवायचं आणि होऊनच दाखवायचं. आणि लक्षात ठेवा, ज्या माणसाचं स्वप्न मोठं आहे, ज्या माणसाचं काही ना काहीतरी ड्रीम आहे, तो माणूस कम्फर्ट झोनमध्ये राहतच. आणि मला खूप विश्वास आहे, मला भरपूर विश्वास आहे त्या लोकांवर, की ज्यांचं स्वप्न मोठं आहे, ती लोकं काय ना काहीतरी आपल्या लाईफमध्ये करून दाखवणार आहेत. ती लोकं कधीच कम्फर्ट झोनमध्ये नाही. तिने आत्तासुद्धा त्या कामासाठी, त्या स्वप्नासाठी वर्क करत आहेत आणि तिने एक दिवशी 100% सक्सेसफुल होणार. हे माझे शब्द आहे. प्रत्येक माणूस सक्सेसफुल होणार. फक्त घरातनं बाहेर पडा, डेडिकेशननं काम करा, कन्सिस्टन्सी ठेवा. स्वतःला एक प्रॉमिस करा की ब्रो, मी माझं स्वप्न पूर्ण करून दाखवणार आणि दाखवणार म्हणजे दाखवणार. दॅट्स इट. सो पहिला एक गोष्ट करा, तुमचं कम्फर्ट झोन सोडा. त्या बेडवर पडून राहणं सोडा, तिथनं बाहेर पडा. पहिला कम्फर्ट झोन सोडा. कारण सक्सेस इज नॉट कम फ्रॉम कम्फर्ट झोन, इट्स कम फ्रॉम हार्डवर्क, मेहनत, डेडिकेशन, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि एक प्रॉमिस. तुम्हाला तुमचा गोल अचीव करण्यासाठी इझी रस्ता होऊन जाईल. ओके, स्टार्ट नाव. कम्फर्ट झोन सोडा. परत एकदा सांगतो, कम्फर्ट झोन सोडा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि काही प्रॉब्लेम्स असतील तर मला डायरेक्ट DM करा. मी तुमच्या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर करेन. थँक्यू सो मच.